गौरी समोर येणार तन्वी आणि माहीचं सत्य। अभिमन्यू सर आणि मॅडम झाले हैराण। तू भेटशी नव्याने मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे अभिमन्यू सर आणि गौरीचं लग्न झाल्याचं सत्य आता कॉलेजात कळलेलं आहे। त्यानंतर दोघांना मिळून आता शिक्षा देण्यात आलेली आहे। ट्रस्टीजनी असं सांगितलंय की कोणी एकच कॉलेजमध्ये राहू शकतं, दोघांना एकत्र कॉलेजात राहता येणार नाही। त्या हिशोबाने पहिले तर अभिमन्यू सरांना राजीनामा द्यावा लागत होता, पण गौरी सगळे सिच्युएशन सांभाळते आणि प्रिन्सिपल सरांकडे जाऊन म्हणते की मी कॉलेज सोडायला तयार आहे, पण अभिमन्यू सरांची नोकरी नाही गेली पाहिजे। त्यावर प्रिन्सिपल सर तिच्या मताशी एकमत होतात आणि ही गोष्ट आता अभिमन्यू सरांना कळलेली आहे। ते गौरीकडे येतात आणि गौरीला खूप ओरडतात। तिला म्हणतात की तुझे डिसिजन्स आता तूच घ्यायला लागलीस का परस्परी, मला एकदा विचारण्याचा सुद्धा तू विचार केला नाहीस। त्यावर गौरी म्हणते की सर मला जे योग्य वाटलं तेच मी केलंय। त्यावर अभिमन्यू सर म्हणतात की माझ्या नोकरीसाठी तू तुझं शिक्षण सोडणार आहेस का। तेव्हा गौरी म्हणते मी शिक्षण सोडणार नाही, मी शिकणारच, पण या कॉलेजात नाही। या कॉलेजात ॲडमिशन घेण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते, पण आता मला दुसऱ्या कॉलेजात ॲडमिशन नाही घ्यायचंय। मी बाहेरून परीक्षा देईन, पण मी माझं शिक्षण थांबवणार नाही। तेव्हा सर तिला म्हणतात की मी बाहेरच्या कॉलेजमध्ये तुझं ॲडमिशन करून देईन म्हणून। तेव्हा गौरी म्हणते की मला हे कॉलेज सोडायचंच नाही आहे। जर मी बाहेरच्या कॉलेजामध्ये ॲडमिशन घेतलं तर मला इथे कॅन्टीनमध्ये काम करता येणार नाही, आणि माझं काम बंद झालं तर माझ्या परिवाराची जबाबदारी मला उचलता येणार नाही, आणि मला नकोय की त्यासाठी तुम्ही मला कोणतीही मदत करावी। आम्ही गरीब असलो तरी आमचा स्वाभिमान आहे आणि मला तोच जपायचा आहे। माझ्या परिवाराची जबाबदारी मला सांभाळायची आहे आणि त्यामुळे मला कॅन्टीनमध्ये जॉब हा करावाच लागणार आहे। त्यामुळे मी शिक्षण तर माझं पूर्ण करणारच, पण जॉब सोबत करता करता। तेव्हा अभिमन्यू सरांना गौरीच्या या बोलण्यावरून तन्वीची आठवण येते आणि ते पुन्हा भूतकाळात जातात, जिथे तन्वी सुद्धा माहीला हेच म्हणाली होती की काही झालं तरी मी शिक्षण सोडणार नाही। या जन्मात नाही जमलं तर पुढच्या जन्मात मी माझं शिक्षण पूर्ण करेन, पण मी शिक्षण सोडणार नाही। अभिमन्यू सरांना पुढे गौरी म्हणते की तुम्ही माझी चिंता करू नका, पण मला तुमच्याकडून एकच मदत हवी आहे। तुम्ही मला शिकवाल का? जर तुम्ही मला शिकवलत ना तर मी बाहेरून परीक्षा देऊन सुद्धा पहिली येऊ शकते। मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे म्हणून। तेव्हा अभिमन्यू सर खूप विचार करतात, गौरी त्यांना खूप रिक्वेस्ट करते आणि त्यानंतर ते तिला हो म्हणतात। ते तिला शिकवायला तयार होतात। गौरी खूप खुश होते आणि अभिमन्यू सर तिथून निघून जातात। त्यापुढे गौरी सुद्धा कॉलेजातल्या कॅन्टीनमध्ये जाते तिचं काम करण्यासाठी, आणि तिथे रागिनी बसलेली असते। गौरीला कॅन्टीनमध्ये जाताना पाहून रागिनी तिला थांबवते, अण्णांना बोलावते आणि अण्णांना खूप भडकवण्याचा आणि धमकवण्याचा प्रयत्न करते। अण्णांना म्हणते की ही कॅन्टीनमध्ये काय करते, तुम्हाला तुमची कॅन्टीन नकोय का? तुम्हाला माहित आहे ना हिने जे काही केलंय त्यानंतर हिला आणि अभिमन्यू सरांना कॉलेजातून काढून देण्यात आलंय, हिच्यामुळे अभिमन्यू सरांची नोकरी गेली आहे, तरी तुम्ही हिला कामावर का ठेवलंय म्हणून। रागिनी अण्णांना भडकवण्याचा प्रयत्न करते, पण अण्णा तिला म्हणतात की माझं बोलणं झालंय प्रिन्सिपल सरांशी आणि त्यांनीच मला सांगितलंय की कॅन्टीन मधला शेफ बदलणार नाही, गौरीच इथे कामाला राहणार म्हणून। तेव्हा रागिनी पुढे विचारते हे कसं शक्य आहे। तेव्हा अण्णा तिला म्हणतात की कारण गौरीनेच तसा निर्णय घेतलेला आहे, गौरीने हे कॉलेज सोडलंय म्हणून। हे ऐकल्यावर रागिनी हैराण होते। तिला वाटतं की आता पुन्हा एकदा गौरी जिंकलेली आहे, तिच्यामुळे आता अभिमन्यू सरांची नोकरी वाचलेली आहे। हे कळल्यावर रागिनीचा राग अजूनच वाढलेला दिसतोय। त्यानंतर गौरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण रागिनी पुन्हा एकदा तिला काहीतरी सुनावते आणि तिथून निघून जाते। गौरी इकडे पुढे कॅन्टीन मध्ये आपलं काम सुरू करते। इकडे बघायला मिळतंय की गौरीच्या विरोधात रागिनीचा भाऊ अर्पिताला भडकवताना दिसत आहे। तो अर्पिताला म्हणतोय की मी दादाला एवढा नाराज आणि उदास कधीच बघितलं नव्हतं, त्याची नोकरी जाणार आहे। सकाळी तो जाताना किती सॅड होता, तो कॉलेजातच गेलाय की कुठे जीव द्यायला गेलाय काय माहित। अर्पिता खूप घाबरते, तिच्या मनात वाईट विचार यायला सुरू होतात। त्यानंतर अर्पिताला अजून भडकवण्याचा प्रयत्न करतो रागिनीचा भाऊ, आणि त्यानंतर अर्पिता रागिनीला फोन करते आणि तिला म्हणते की झालं का तुमचं ट्रस्टीजची बोलणं, कॉलेजात मीटिंग झाली का, अभिमन्यूची नोकरी वाचली का। त्यावर घडलेली सगळी घटना रागिनी फोनवरून अर्पिताला सांगते आणि तिला म्हणते की गौरीच्या मेहरबानीमुळे आता आपल्या अभिमन्यूची नोकरी वाचलेली आहे, म्हणजे तिने एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे। यानुसार ती अभिमन्यूच्या मनात आता जागा निर्माण करणार आहे। हे सगळं गौरीमुळे घडतंय। रागिनी आणि तिचा भाऊ दोघे मिळून अर्पिताला खूप भडकवतात। त्यानंतर अर्पिता अक्षरशः खूप जास्त रागावते आणि पुढे ती जे काही करते ते असं की गौरी जसंच घरी येते ती गौरीला दरवाजातच थांबवते आणि तिच्या अवतीभोवती टाळ्या वाजवत फिरू लागते। तिला म्हणते की पुन्हा एकदा तू मास्टर स्ट्रोक खेळून गेलीस म्हणून,
अभिमन्यूची नोकरी वाचवलीस, सतीसारखा पराक्रम केलास आणि ती गौरीला खूप काही बोलते. गौरीला म्हणते की तू पुढची आयडिया तयार करत असशील ना की दादाला कसं स्वतःच्या गोळ्यात घ्यायचं. गौरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण ती गौरीचं काहीही ऐकत नाही. ती म्हणते की अशी तू फक्त अभिमन्यू दादाच्या कॉलेजातून जाणं गरजेचं नाही तर तुला त्याच्या आयुष्यातून सुद्धा जावं लागेल आणि ते आत्ताच. गौरीला ती रागाने घराबाहेर काढत असते. तिचा हात ओढून तिला घराबाहेर काढणार तेवढ्यातच तिथे मॅडम येतात, ज्या अर्पिताला गौरीपासून लांब करतात आणि खूप जास्त संतापलेल्या असतात. त्या म्हणतात की काही झालं तरी गौरी या घरातून जाणार नाही, हिला घरातून नाही पाठवायचं. अर्पिता दोघींनाही धक्काबुक्की करते, झपटाझपटी बघायला मिळते. पण शेवटी अर्पिता गौरी आणि मॅडम दोघींना म्हणतात की तुम्ही दोघीही आमच्या आयुष्यातून निघून जा. तेवढ्यातच अभिमन्यू सरांची एंट्री होते. अभिमन्यू सर अर्पिताला थांबवतात आणि तिला म्हणतात की काय चाललंय. मॅडम खूप जास्त अस्वस्थ झालेले असतात. ते अभिमन्यू सरांकडे जातात आणि म्हणतात की ही बाहेर जाणार नाही, हिला कोणीही बाहेर काढायचं नाही. अभिमन्यू सर मॅडमना शांत करतात आणि म्हणतात की या घरातून कोणीही बाहेर जाणार नाही आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका. अभिमन्यू सर मॅडमला घरात आणतात आणि रूम मध्ये नेऊन सोडतात. इकडे अर्पिता सुद्धा रागाने निघून गेलेली असते. त्यानंतर गौरी आता अभिमन्यू सरांशी बोलत आहे. ती त्यांना घडलेली सगळी घटना सांगते आणि म्हणते की आज जे काही झालं ते अजिबात बरोबर झालेलं नाही आहे. अर्पिता ताई आणि त्यांची आई माझ्यामुळे भांडत होत्या, हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. आईंसोबत अर्पिता ताईंनी खूप वाईट बोलल्या आणि आईंनी सुद्धा अर्पिता ताईचा हात पकडला होता गच्च. त्यांना सुद्धा लागलं असेल. दोघी मायलेकींमुळे माझ्यामुळे भांडण झालं म्हणून मला खूप गिल्टी वाटतंय. तुम्ही आईंना समजवा, तुम्ही अर्पिता ताईंना समजवा. त्यानंतर अभिमन्यू सर तिला थांबवतात आणि म्हणतात की त्या आमच्या आई नाही आहेत. हे ऐकल्यावर गौरीच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते त्या आई नाही आहेत म्हणजे. त्यावर अभिमन्यू सर तिला म्हणतात की यापुढे मला याबद्दल एकही प्रश्न नकोय, जेवढं ऐकलंस तेवढं पुरेसं आहे. अभिमन्यू सर तिथून रागाने निघून जातात. इकडे गौरी मात्र आता विचारत आहे की अभिमन्यू सर म्हणतायत की मॅडम त्यांची आई नाही, मग मॅडम नेमक्या कोण आहेत आणि त्या अभिमन्यू सरांच्या घरी का राहत आहेत. पुढे बघायला मिळतंय की मॅडम इकडे खूप जास्त अस्वस्थ झालेल्या आहेत. त्या रूम मध्ये एकट्याच बसलेल्या आहेत. त्यांना तन्वीची आठवण येत आहे आणि सोबतच त्या म्हणतायत की त्या अर्पिताला बाहेर काढा, ती माझ्या तन्वीला बाहेर काढत होती घराच्या. तेवढ्यात गौरी तिथे येते. ती मॅडमना शांत करते. त्यांना म्हणते की अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही शांत व्हा. मॅडम काही ऐकत नाहीत. मॅडम जातात, आपलं कपाट सगळं खाली करतात, वस्तू सगळ्या पाडतात आणि त्यानंतर ती छडी घेऊन येतात आणि स्वतःला मारायला लागतात. त्यावर गौरी त्यांना म्हणते की तुम्ही स्वतःला का मारून घेताय. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की जाऊन त्या अर्पिताला मार, ती माझ्या तनूला बाहेर काढत होती. तेव्हा गौरी मॅडमना शांत करत म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, तर तुम्हाला माहित आहे ना मी व्यवस्थित करेन, त्यामुळे तुम्ही शांत व्हा. आपली तनूज बोलते की काय म्हणून मॅडम तिचं ऐकतात आणि शांत होतात. त्यानंतर गौरी मॅडमला त्यांचे औषध देते आणि त्यांना झोपायला सांगते. मॅडम झोपतात. त्यानंतर गौरी मॅडमने विस्कटलेला कपाट आवरत असते. ती सगळं सामान कपाटात ठेवते आणि अचानक तिची नजर पडते डायरीवर, जी डायरी तिने कॉलेजात एक वेळेस वाचली होती. तशीच डायरी तिला आता मॅडमच्या कपाटात सुद्धा मिळते. त्यानंतर गौरी ती डायरी उघडते आणि त्यामध्ये वाचते की तन्वीने लिहिले होतं तिच्या आणि आईमध्ये झालेला त्यावेळेचा एक संवाद. त्यानंतर गौरीला कळतं त्या संवादावरून की मॅडम ही तनूची म्हणजेच तन्वीची आई आहे. हे कळल्यावर गौरी अजूनच हैराण होते. तिला आता खूप सारे प्रश्न पडलेले आहेत की तन्वी नेमकं कुठे आहे, त्यांना मी तन्वी म्हणून का दिसते, म्हणून त्या नेहमी तन्वी तन्वी म्हणत असतात का, आणि तन्वीने ही डायरी का लिहिली, कधी लिहिली, आणि या सगळ्यानंतर आता मॅडम अभिमन्यू सरांसोबत का राहत आहेत त्यांच्या घरी. या सगळ्या प्रश्नांनी आता गौरी मात्र खूपच जास्त हैराण झालेली आहे आणि अस्वस्थ झालेली आहे. तर आपल्याला नवीन एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे की आता मॅडम सोबत गौरी काही क्षण घालवताना दिसत आहे. तेव्हा ती मॅडमशी बोलण्यामध्ये म्हणते की आपण माहीला घेऊन यायचं का, तुम्हाला माहीला भेटायला आवडेल का, मी माहीला घेऊन येते म्हणून. आणि तेवढ्यात अभिमन्यू सर रूम मध्ये एंट्री करताना दिसत आहेत. आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यांवरून कुठे ना कुठे गौरी समोर येणार का माही म्हणजेच अभिमन्यू सर असल्याचं सत्य, तन्वी आणि माहीच्या प्रेमाची गोष्ट कळणार का गौरीला, हे बघणं आता फार महत्वाचं असणार आहे. तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.